मी मार्क्सवादावरती लेक्चर देतो, नाझीवादावरती लेक्चर देतो, बरं. साम्यवाद, राष्ट्रवाद, फासिझम, ओके. हे थोडं शिका आणि त्यावर आधारित काहीतरी कविता लिहा. तुम्हाला चार्ली चॅप्लिन माहिती हो, काय चाललंय या देशामध्ये आणि हे चार्ली चॅप्लिनला घेऊन बसलेत. चार्ली चॅप्लिन माहिती? चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यात किती दुःख होतं माहितीये तुम्हाला? हो, माहिती. खूप दुःख होतं चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यात. म्हणजे त्याची गर्लफ्रेंड, तो ज्या ब्रिजवर उभा राहायचा का नाही, तो एवढे सगळे पैसे कमवल्यानंतर तो त्या ब्रिजवर गेला. तिचा तिथं नवरा होता, कोणी नव्हतं तिथं. आणि अचानक कळालं की तिची गर्लफ्रेंड मरून 4 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर मॉडर्न टाइम्स नावाचा त्याने पिक्चर केला आणि जगाला पूर्ण हसवलं. सो तुमचा वागण्याचा आणि तुमच्या टेन्शनचा तसा काडी मात्र संबंध नाहीये. आणि म्हणजे आणखीन एक सांगतो की तुमच्या आयुष्यात टेन्शन आहेच, हे चेहऱ्यावर आणायची अशी काही पारंपरिक रूढीवादी परंपरा नाहीये. तुम्ही जरी हसलात तरी काही फरक नाही पडणार, टेन्शन जरा कमी होईल. मला उगाचच नाही हसतायत. अहो, तुम्हाला मी हसायला सांगतच नाहीये, तुम्हाला मी आनंदी जगायला सांगतोय. तुमच्या आयुष्यात टेन्शन आहे म्हणून तुम्ही इथं का जगत नाहीये? जगा ना. टेन्शन असल्यावर मी कसं जगणार माणूस? सगळं विसरता येतं का असं? राईट क्लिक करून टेन्शन डिलीट करणं, इथं बसा आणि सगळं क्लिअर करून पण टाका. प्रयत्न तर करता येतो ना माणसं. प्रयत्न करूनच माणूस डिप्रेशन मध्ये जातो. नाही, प्रयत्न माणसानं करत राहावे. मला किती मुलींनी नाही म्हटलं, अजून सुद्धा मुलींच्या मागे जातोच मी.